नमस्कार मित्रांनो, एकसर तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी बकासूर गटपास झालाय. काय हसायला येतंय तर जाळते ती लोक तर त्या बकासूरवरती. काय अवघड आहे. अरे नका जळू रे, जाळणाऱ्यानो जळू नका. तो बैल पळतोय, तुम्ही बैल घ्या आणि दररोज पळवून दाखवा, गट काढून दाखवा. ह्या गुलालाचा बादशाह आहे आणि बादशाहच असतो. आणि सगळे म्हणतील आज झाडापाशी काय करतोय, आज झाडापाशी बघा या आंब्याचं झाड आहे. आलो आहे बाबा, उन्हाचं नाही आपल्याला सहन होत नाही ऊन. एकसर तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान जे आहे ते पार पडत आहे. आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये आज सगळ्या महाराष्ट्राचा लाडका रुस्तम हिंद केसरी, बारम हिंद केसरी बकासूर गट क्रमांक 1मध्ये पळाला. आणि त्याचा आज पहिरा होता MP एक्सप्रेस राजा. आणि गाडी चांगली पळाली. गाडीचे ड्रायव्हर होते या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने संबंध महाराष्ट्रामध्ये आपले नाव, आपली छाप केलेली आहे निर्माण, असे हे बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी. काय गाडी पळाली. हा सकाळीच सगळ्यांना माहीत होतं की मामा धप्पा देतील का. बकासूरच्या नावाच्या 2 चिठ्ठ्या ज्या आहेत त्या कोंढावळे या ठिकाणी मैदानामध्ये निघाल्या होत्या. त्या ठिकाणी 13 ते 17 नंबरमध्ये गटामध्ये बकासूरची चिठ्ठी जी आहे ती निघाली होती. परंतु महाराज जो आहे तो गट क्रमांक 13मध्ये पाळण्यासाठी खाली गेलेला आहे. आणि त्याचा पहिरा बलमाय का कोण आहे काय जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. STC लाईव्हवरती ते मैदान जे आहे ते चालू आहे. त्या ठिकाणी महाराज आपला पळत आहे आणि बकासूरच्या दावणीतला महाराज आहे तो. आणि बकासूरच्या दावणीतला महाराज कशा पद्धतीनं पळतो आहे थोडंसं कमेंट्समध्ये सांगू शकताय तुम्ही. आणि आज पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलं. त्याच्यावरती अन्याय जर होत असेल तरीही त्याला काही फरक पडत नाही. तो दुसऱ्या दिवशी त्याच ताकदीने त्याच जोशामध्ये पाळण्यासाठी कायम तयार असतो. आणि मालक सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, दिलदार मनाचा व्यक्तिमत्व असे हे संतोष मामा. काय वस्तू आहे ही. काय या बैलगाडा शहर क्षेत्रातला असा एकमेव बैल जो काल पळाला, आज पळतोय, उद्यासुद्धा पळू शकतो, परवा दिवशीही पळू शकतो. एक वेगळीच या बैलाकडे धमक आहे, एक वेगळीच शक्ती, एक वेगळीच ऊर्जा या नंदीमध्ये आहे, बकासूरकडे आहे. आणि आज कशा पद्धतीनं बकासूरने गट काढला बघितलं. सुट्टा आलाय वाघ, गटात गाडीसुद्धा झुकली नाही कोणी. दहशत कशा आहे बघा. आता हा राजा जो आहे तो MP एक्सप्रेस राजा पळतोय का नाही, कुठं पळाला आहे अगोदर, त्याचं रेकॉर्ड कुणाला जर माहीत असेल तर थोडं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हा नंदी पळतो की काय, नक्की कुठला आहे, त्याचे मालक कोण आहे, काय होतं आहे माहीत नाही आपल्याला. त्याच्यामुळे काही सांगण्यात अर्थ नाही. आणि मी तर आज फर्स्ट टाईमच बघतो आहे तो बैल. आणि बघूया आज तो कशा पद्धतीनं वेग धारण करतो आहे. बघा इथं माझं पोतं आहे, इथं टाकायचं खाली, निवांत झोपायचं, झाडाखाली सावली आहे. मस्त वाटतं रे मित्रांनो. गावाकडं आयुष्य खूप चांगलं आहे. आणि काय सांगू शकत नाही माणसाला कधी काय होईल, झटका कुणाला कधी येईल सांगू शकत नाही. जीव महत्त्वाचा आहे. आणि बैलांचीसुद्धा काळजी घ्या मित्रांनो. काय होतं आहे, ऊन खूप जास्त आहे. उन्हामध्ये जास्त बैलांना पण जास्त पळवू नका. आणि माझी एक विनंती आहे मामांना, एक शेवटी पळते म्हणून पळवू नका. त्याच्याकडे सुद्धा त्याच्या तब्येतीकडे काळजी घ्या. बकासूरच्या सारखा पळतो आहे, एक अत्यंत ही सुद्धा चुकीची बाब आहे. सारखा नाही पळायला पाहिजे, थोडीशी विश्रांती देऊन, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हामध्ये थोडासा बैलांना थकवा वगैरे जाणवतो, ऊन खूप जास्त आहे त्याच्यामुळे. आणि बघूया काय होतं आहे. आज बकासूरवर खूप लोक प्रेमसुद्धा करणार आहेत आणि जाळणारेसुद्धा खूप लोक आहेत. जाळणाऱ्या लोकांना एकच सांगणं आहे, नका रे जळू, कारण तो एक मुकानंदी आहे, तो पळतो आहे. काल तुम्ही बघितलं जो निकाल होता तो मान्य केला सर्वांनी, परंतु काही लोकांनी खूप साऱ्या चुकीच्यासुद्धा कमेंट्स केल्या. नका असं करू रे मित्रांनो. सगळ्यांचा लाडका बैल आहे तो पळतो आहे, हेच सगळ्यांसाठी एक ते म्हणतात की भाग्य आहे. बघा, डोळ्यानं बघा, बकासूर आज नाही उद्या थांबणारच आहे बाळपाळायचा. परंतु जोपर्यंत तो पळतो आहे बघा, आनंद घ्या, त्या शर्यतीचा आनंद घ्या. तो पळतो आहे कसा, तुमच्या पिढीला तुम्ही पुढच्या सांगू शकता की बाबांनो असा बैल आहे, तो कधीच आयुष्यामध्ये असला बैल बघितला नाही आहे. संबंध 14 ते 15 दिवसामध्ये या बैलाचं कर्तृत्व आहे. आणि बैल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं पळतो. बघा कुणाला जर ॲड करायची असेल
छोटा असेल व्यवसाय, मोठा व्यवसाय असेल, कोणाचं दुकान असेल खाताचं, कोणाचं एखादा बैल असेल, कोणाचं घोडा असेल, म्हणजे काय असेल प्रत्येकाचे ॲडव्हर्टाईज आपण करूया, आपल्या रील्सद्वारे करूया, आपल्या व्हिडिओ यूट्यूबला आहे त्याच्यावरती सोडूया. मला कॉल करू शकता तुम्ही 95 61 11 99 40. धन्यवाद.